सांगलीतल्या आरग यल्लमादेवी यात्रेनिमित्त भव्य धनगरी ढोल वादन स्पर्धा। हेडमाळ सिद्ध वालुक मंडळ धनगरी ढोल वादन स्पर्धेमध्ये प्रथम। रात्रभर रंगला धनगरी ढोल वादनाचा खेळ। भुसावळ नगरपालिकेच्या शाळा क्रमांक 35 मध्ये पोषण आहारामधल्या सोयाबीन वड्यांमध्ये आढळले धनोर। नगरसेवक महेंद्र ठाकूर यांनी उघडकीस आणला प्रकार। पोषण आहार पुरवठा अधिकाऱ्यांसह भुसावळ नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांच्याकडे केली तक्रार। सांगलीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी आंबेडकरवादी संघटनेचा ठिया आहे। त्याच ठिकाणी पुतळा असावा यासाठी संघटना आक्रमक। पुण्यामध्ये खासगी बसेसकडून प्रवाशांची लूट। लांब पल्ल्याच्या मार्गावर एसटी बसेसच्या ऐवजी खासगी बसेस। खासगी बस वाहतुकीवर सरकारचं कोणतेही नियंत्रण नसल्यानं वारेमाप लूट सुरू असल्याची चर्चा। नाशिकच्या येवल्यामध्ये वसंत पंचमीला चौंडेश्वरी मातेची पालखी मिरवणूक। यावेळेला महाराष्ट्रामधील सण उत्सवांची परंपरेचं दर्शन। चौंडेश्वरी मातेच्या मिरवणुकीमध्ये यंदा महिलांना पालखी उचलण्याचा मान। सोलापूरमधल्या करमाळामध्ये एआय तंत्रज्ञान आधारित शेती करणाऱ्या धुळाभाऊ कोकरे यांच्या शेती क्षेत्राला कृषी खात्याची भेट। याच वेळेला कोकरेंचं अधिकाऱ्यांकडून कौतुक तसंच विविध गोष्टींवर मार्गदर्शन।